जनशक्ती न्यूज, जनतेसाठी, जनतेसोबत। हे आहे दक्षिण सोलापूर तालुक्यातील वळसंग। इतिहासाची समृद्ध परंपरा आणि उज्ज्वल भविष्याची नवी दिशा, प्रगतशील आणि वेगाने विकसित होणारे गाव वळसंग। कुरनूर धरणाच्या सानिध्यात निसर्गरम्य वातावरणात वसलेले वळसंग सोलापूर पासून फक्त 12 ते 15 मिनिटे, अक्कलकोट पासून फक्त 12 ते 15 मिनिटे आणि रेनगर पासून केवळ 7 ते 8 मिनिटे अंतरावर सोलापूर अक्कलकोट महामार्गावरील उड्डाणपूल आणि वेगवान महामार्गाच्या थेट संपर्कात असलेले वळसंग। महामार्गावरून थेट वळसंगला सोलापूर अक्कलकोट गुलबर्गा महामार्ग, मोहोळ मंद्रुप वळसंग रिंग रूट, मुंबई पुणे हैदराबाद महामार्ग आणि सुरत चेन्नई ग्रीनफील्ड एक्सप्रेस अशा एकापेक्षा जास्त महामार्गाने वेढलेले गाव म्हणजे आपलं वळसंग। दिल्ली पोलिसांच्या क्राईम ब्रँचने आज शनिवार दिनांक 25 एप्रिल रोजी गाझियाबादच्या लोणी भागातून सलीम वास्तिक या 54 वर्षीय यूट्यूबरला अटक केली आहे। हा व्यक्ती 1995च्या एका भयानक अपहरण आणि खुनाच्या प्रकरणात आजीवन कारावासाची शिक्षा भोगणारा फरारी आरोपी होता। तो गेल्या 25-26 वर्षांपासून वेगवेगळ्या नावाने आणि शहरांमध्ये लपून बसला होता। याबद्दल अधिक माहिती अशी की 20 जानेवारी 1995 रोजी दिल्लीतील एका सिमेंट व्यापाऱ्याच्या 13 वर्षीय संदीप बन्सल नावाच्या मुलाचे अपहरण करण्यात आले। अपहरणकर्त्यांनी कुटुंबियांकडून 30,000 रुपयांची खंडणी मागितली। खंडणी न मिळाल्याने मुलाची क्रूर हत्या करण्यात आली। सलीम खान म्हणजेच सलीम वास्तिक हा या गुन्ह्यात मुख्य आरोपी होता। 1997 मध्ये दिल्ली कोर्टाने सलीम वास्तिक आणि त्याच्या साथीदाराला आजीवन कारावासाची शिक्षा सुनावली। 2000 मध्ये पॅरोलवर बाहेर आल्यानंतर तो फरार झाला। त्यानंतर तो शामली, मुझफ्फरनगर, मेरठ आणि गाझियाबाद या भागांमध्ये नाव बदलून लपत होता। काही वर्षांपूर्वी, सुमारे 7-8 वर्षांपूर्वी सलीमने इस्लाम धर्म सोडल्याचे जाहीर केले आणि स्वतःला एक्स मुस्लिम म्हणू लागला। त्याने नावाच्या पुढे वास्तिक जोडले आणि सलीम वास्तिक 007 या नावाने यूट्यूब चॅनल सुरू केले। या चॅनलवर तो इस्लाम आणि मुस्लिम समाजाविरुद्ध विवादास्पद व्हिडिओ अपलोड करत होता, ज्यामुळे काही हिंदू संघटनांमध्ये त्याला समर्थन मिळाले होते। फेब्रुवारी 2026 मध्ये गाझियाबादच्या लोणीतील त्याच्या ऑफिसमध्ये त्याच्यावर चाकू हल्ला झाला होता। मान आणि पोटावर अनेक वार झाले होते। तो बचावला, पण हल्लेखोर झिशान आणि गुलफाम नंतर पोलीस एन्काउंटरमध्ये मारले गेले। या घटनेनंतर दिल्ली पोलिसांनी त्याच्या भूतकाळाची तपासणी सुरू केली। फिंगरप्रिंट, जुने रेकॉर्ड आणि फोटोच्या आधारे त्याची ओळख पटवली आणि शनिवारी त्याला अटक करण्यात आली। सध्या त्याला तिहाड जेलमध्ये पाठवण्यात आले आहे। दिल्ली पोलिसांनी सांगितले की फिंगरप्रिंट आणि पुराव्यांवरून त्याची ओळख निश्चित झाली। हे 31 वर्ष जुने प्रकरण आता पुन्हा उघडकीस आले आहे। पोलीस अधिकाऱ्यांच्या विधानानुसार ही अटक मोठी यशस्वी कारवाई मानली जात आहे। वळसंग हे आता महाराष्ट्राच्या नकाशावर नव्या विकासाचे केंद्र बनले आहे। वळसंगमध्ये आहेत प्रसिद्ध मंदिरे, सोलार हब, टोलनाका, जवळच आहे कुरनूर धरणाचे ताजे पाणी आणि निसर्ग सौंदर्य आणि विविध ठिकाणी आकर्षक हॉटेल्स व ढाबे सुद्धा। प्रवासात थकलेल्या प्रवाशांसाठी स्वादिष्ट जेवण, आराम, ताजेतवाने आणि प्रदूषण मुक्त वातावरण। वळसंग हे केवळ गाव नाही, एक उत्कृष्ट थांबा आहे, एक संधी आहे, एक भविष्य आहे। वळसंग ऐतिहासिक वारसा, आधुनिक कनेक्टिव्हिटी आणि उद्याच्या विकासाची हमी। सोलापूर जिल्ह्याचा अभिमान आणि महाराष्ट्राचा गौरव। वळसंग।